दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा व्यक्ती असतो, जो त्याच्या संकटात पहाडासारखा त्याच्या पाठीशी उभा असतो. असाच एक व्यक्ती, जो पिंपरी चिंचवडच्या परिसरात अर्ध्या रात्रीसुद्धा लोकांच्या अडचणींसाठी उभा राहायचा. त्यांचं नाव नकुल भोईर. रात्री त्यांची हत्या झाल्याची बातमी आली आणि पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात शोककळा पसरली. लोकांच्या अडचणी सोडवणारे, मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी झटणारे नकुल भोईर कोण होते आणि त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. नमस्कार, मी दिनेश आणि आपण पाहताय महाराष्ट्र कट्टा. नकुल भोईर यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून सुरुवात केली. एका कंपनीत त्यांनी नोकरी करत असताना सामाजिक चळवळीलाही जपलं. नंतर व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केल्यानंतरही त्यांनी आपली सामाजिक जाणीव कायम ठेवत जास्तीत जास्त वेळ लोकांच्या प्रश्नांसाठी देण्याचं काम केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे साजरी होणारी भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. या शिवजयंतीच्या माध्यमातून अनेक वक्त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून समाज प्रबोधन असेल किंवा छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महानाट्यांचे आयोजन असेल किंवा पोवाड्याचा कार्यक्रम असेल, अशा अनेक कार्यक्रमांची दरवर्षी ते मोठ्या उत्साहाने शिवजयंती पिंपरी चिंचवड शहरामध्ये साजरी करत असतात. मराठा आरक्षणाच्या संदर्भात चालत असलेल्या गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यामध्ये 2010 पासून नकुल भोईर हे सक्रिय होते. त्यांनी अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर चालू असलेला हा मराठा आरक्षणाचा लढा अतिशय तीव्रपणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सहकाऱ्यांसह चालू ठेवलेला होता. अगदी काही महिन्यांपूर्वी झालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा असेल, यामध्ये देखील ते अग्रेसर होते. वेळोवेळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये रक्तदान शिबिरं, आरोग्यावरती जनजागृती या अनेक विषयांवरचे अनेक कार्यक्रम ते नेहमीच आयोजित करत असतात. त्याचप्रमाणे ते मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते होते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिव, शाहू, फुले आंबेडकरी विचारांचा जागर सतत होत राहावा म्हणून नकुल भोईर हे प्रयत्नशील असत. ते व्यावसायिक होते, पण समाजासाठी जास्तीत जास्त वेळ देत होते. पण वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नकुल भोईर यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवड शहराच्या सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. नकुल भोईर यांच्या निधनाने ही पोकळी भरून येणे अशक्य आहे, असे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सांगितले. पुरोगामी चळवळीतला एक बुलंद आवाज खऱ्या अर्थाने आज हरवला असे म्हणता येईल. नकुल भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.